सुवर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून मध्ये मातोश्री निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम राज ठाकरे आईंसह मातोश्री निवासस्थानी 2 तासांपासून राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी 20 वर्षांनंतर राज ठाकरे आईंना घेऊन मातोश्रीवर गेले। शिवरायांचा अश्वाडू पुतळा घेऊन राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी पोहोचले। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये आतापर्यंत 6 भेटी। 5 जुलै 2025च्या हिंदी सक्तीविरुद्ध मेळाव्यानंतर आजची 6वी कौटुंबिक भेट। घरातील सर्व एकत्रित येत असल्यास त्या भेटीकडे राजकारणाच्या दृष्टीने बघू नये। राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये 5 पालिकांवर एकमत झाल्याचं संजय राऊतांचं काही दिवसांपूर्वी वक्तव्य। मुंबई, ठाणे, केडीएमसी, पुणे, नाशिक पालिकेवर चर्चा झाल्याची राऊतांची माहिती। दरम्यान आजच्या ठाकरे बंधूंच्या भेटीमध्ये कोणकोणती राजकीय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष। अंतर्गत हेवेदावे ठेवू नका, एकत्र काम करा, एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। मुंबई पालिकेच्या दृष्टीने एकनाथ शिंदेंकडून माहीम, वडाळा तसेच धाराशिव, सायन, कोळीवाडा, अणुशक्तीनगर, चेंबूर या विधानसभांचा प्रभागनिहाय आढावा। महायुती म्हणूनच लढण्याचा आमचा प्रयत्न, मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाल्यास आम्ही एकमेकांना पाडणारच। आगामी निवडणुकांसंदर्भात गिरीश महाजन यांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे युती करणार, युती न झाल्यास टोकाची टीका, कठोर टीका करू नये। ठाण्यातील भाजप शिवसेनेतल्या वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली। मवियाच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली, इच्छुकांना पक्षात घ्या। कोकण आणि ठाणे विभागाच्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मविया नेते मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार। मुख्यमंत्र्यांनी 2 सहकार्यांसह निवडणूक आयोगासोबतच्या चर्चेत शिष्टमंडळामध्ये सहभागी व्हावं, राऊतांचं फडणवीसांना आवाहन। राज्यावर 9.25 लाख कोटींचं कर्ज आहे, त्यावर कुणीच बोलत नाहीये। राज्याच्या अर्थमंत्र्यांना अर्थकारण खरंच कळतं का, हा प्रश्न आहे। अंजली दमानी यांची अजित पवार यांच्यावर टीका। अजित पवारांनी बारामतीत घोटाळेच केले आहेत, ते बाबासाहेबांचं केवळ नाव घेतात, संविधान रक्षणासाठी ते सहभागी होत नाहीत। निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी मी जाईल का, या दादांच्या वक्तव्यावर राऊतांचा निशाणा। नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण यांच्या भाषणावेळेस गोंधळ, आरक्षणाचं उपवर्गीकरण तात्काळ लागू करा या मागणीसाठी लोकस्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ। मुख्यमंत्र्यांना फोन करा, आंदोलकांची अशोक चव्हाणांकडे मागणी। नोव्हेंबर महिन्यामध्ये राजकीय उलथापालथ होईल, सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी अजूनही अपेक्षा आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या लढाईवरून राऊतांचं वक्तव्य। आमदार संग्राम जगतापांना पक्षानं नोटीस पाठवली। वादग्रस्त विधानांसंदर्भात खुलासा करण्यासंदर्भात पक्षाची नोटीस। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंनी नोटीस पाठवली। नुसती नोटीस देऊन काहीही होणार नाही, यापेक्षा कठोर कारवाई करून संग्राम जगताप यांना पक्षातून काढून टाकायला हवं। समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्र विरोधात मनमर्जी चालणार नाही, सुप्रिया सुळे आक्रमक। निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस। इंटरपोलकडून घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी। पुणे पोलिसांकडून इंटरपोलशी पत्र व्यवहारानंतर नोटीस जारी। गुंड निलेश घायवळच्या अटकेसाठी पासपोर्ट रद्द करा, पुणे पोलिसांची मकोका न्यायालयामध्ये मागणी। परदेशात पळून गेलेला कुख्यात गुंड निलेश घायवळला अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष मकोका न्यायालयाकडे मागणी। घायवळनं पासपोर्टसाठी अहिल्यानगरमध्ये अर्ज केलेला, तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीन चिट नंतर चुकीच्या हवाल्यामुळे निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला। कुणाचा आशीर्वाद होता, फडणवीसांची टीका। खोटा पासपोर्ट घेऊन माणूस देशातून फरार होतो, हे धक्कादायक, सुप्रिया सुळेंची टीका। तर अमित शहा जयशंकर यांच्याकडे मुद्दा मांडणार असल्याचीही माहिती। तर सुळे जे बोलतायत ती वस्तुस्थिती फडणवीसांकडून होत नसेल म्हणून सुप्रियाताई शहांकडे जात असतील, धंगेकरांचं वक्तव्य। आता आपण काँग्रेसमध्ये नाही, हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाहीये। अजित पवारांचा टोला, त्याला आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे आहेत, हे लक्षात ठेवावं, अजितदादांचा धंगेकरांना सल्ला। अजितदादा घायवळवर बोलले असते तर समाधान वाटेल। सरकारमध्ये अजित पवारांचं किती ऐकतात याची मला शंका, धंगेकरांचं पवारांना प्रत्युत्तर।
माझं म्हणणं मी आज शिंदेना सांगणार, शिंदे फडणवीसांना पण हे पटत नाहीये, तरीही मला का टार्गेट केलं जातंय काय माहित। रवींद्र धंगेकरांचा सवाल, तर मी तुमचा दुश्मन नाहीये, तुम्ही निलेश घायवळवर बोला। धंगेकरांचं वक्तव्य, न्यायालयीन पद्धतीने लढून आम्ही कबूतरखाने पुन्हा सुरू करू। दादरच्या जैन मंदिरातील मुलींचा इशारा, मृत कबूतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचंही आयोजन। मंगल प्रभात लोढांनी त्यांच्या क्लबच्या मैदानात कबूतरखाना उभारावा, आम्ही तिथे दाणे खाऊ घालायला येऊ। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून राऊतांचा लोढांवर निशाणा। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना चांगलेच आक्रमक, कबूतरखान्याविरोधात आम्ही गिरगावकर संघटनेकडून पोस्टरबाजी। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान असा पोस्टरवर आशय। महाराष्ट्रातलं आताचं सरकार बेईमानीनं निवडून आलेलं आहे, बेईमानीच्या भरवशावरती पुन्हा निवडणूक जिंकू असा यांचा आशावाद आहे। नाना पटोलेंची सत्ताधाऱ्यांवर टीका, महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वाधिक पसंती, पटोलेंचं वक्तव्य। ऑपरेशन ब्ल्यू स्टार हा चुकीचा मार्ग होता, त्या चुकीची किंमत इंदिरा गांधींनी आपल्या जीवानं चुकवली आहे, काँग्रेसच्या पी चिदंबरम यांचं वक्तव्य। तर ऑपरेशन ब्ल्यू स्टार बाबतचं चिदंबरम यांचं वक्तव्य भाजपचं, संजय राऊतांचा निशाणा। रायगडमध्ये राष्ट्रवादीसोबत आमची पारंपरिक लढाई, फालतू कोण हे मतदारांनी ठरवलंय। राष्ट्रवादीच्या सुधाकर घारेंनी केलेल्या टीकेला आमदार महेंद्र थोरवेंचं प्रत्युत्तर। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून